स्वातंत्र्य पण दिले. हो हो, नक्की नक्की. तो आधार भेटला की मी पुढे जायला मोकळे असते. चला, यांचा विश्वास आहे ना, मग मी हे करू शकते, हे भेटतं मला. आणि हे करत असताना जेव्हा मी आता गेले 10-12 दिवस झालं फिरतीये मतदारसंघामध्ये, भादोली मतदारसंघामध्ये, तेव्हा गावोगावी फिरत असताना माझ्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. कालच एक वयस्कर आजी होत्या, त्यांचं वय असेल 70-75च्या दरम्यान असेल, मुलगा नाही आहे त्यांचा, कुठेतरी बाहेरगावी असतो आणि त्या एकट्याच राहतात. मी समोर गेल्या गेल्या त्या मला म्हटल्या, हां आला तुम्ही, काय करणार आमच्यासाठी तुम्ही, असं म्हटलं. मी म्हटलं आजी तुम्हाला पेन्शन सुरू नाही आहे का, कोण देतंय आम्हाला पेन्शन. म्हणजे ही खूप गोष्ट म्हणायला लागली माझ्या, की म्हणजे त्या आजीनं जगायचं. आता तिच्या अंगात तेवढं बळ नाही की ती काहीतरी काम करेल, किंवा मी जे म्हणते ना आता सांगते की मी हे रोजगार निर्मिती करणार, हे करणार, पण ती आजी तिथे येऊन काम नाही ना करू शकत. मला तिच्यासाठी वेगळी काहीतरी गोष्ट केली पाहिजे. त्यामुळे मग तिचा एक आधार असतो की बाबा हा महिन्याला एवढी आपल्याला ते पेन्शन आहे जी भेटणार, ती सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. मग त्या लोकांच्यासाठी सुद्धा काम करायचं आहे. सभागृहात गेल्यानंतर, तिथं जाऊन बसल्यानंतर शांत बसण्यापेक्षा मी जेव्हा हे प्रश्न सगळे मी तिथे मांडेन, तेव्हा नक्कीच तुम्ही जसं मगाशी म्हणालात की तुम्हाला इतकं फेम आहे, हे आहे, ह्याच्या आधारे प्रशासनाला ही थोडीशी त्या गोष्टीचा दबाव किंवा भीती राहील, म्हणता येईल की बाबा यांच्याकडे एवढं फेम ऑलरेडी आहे, किंवा काय, तर माझ्या थ्रू ती कामं खूप चांगल्या पद्धतीने होतील आणि ती मलाही करावी लागतील, तेवढी माझी जबाबदारी राहील. हा, तुमच्या फेमचा वापर तुम्ही प्रश्न मांडण्यासाठी करणार? नक्कीच करेन, नक्कीच करेन. कारण मी जे कुठलंही काम